नमस्कार प्रेक्षको, पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. आपण पारतंत्र्यात का गेलो? आपल्याला एवढी 200-250 वर्ष आपण अतिशय कष्टाची हालाचे का काढावी लागली? 16व्या शतकानंतर 17वा 18वं शतक 19व्या शतकापर्यंत आपल्याला का त्रास झाला? तर आपली मनं उत्साहित प्रफुल्लित करणारी व्यक्तिमत्वच नव्हती, असं प्रतिपादन डॉक्टर बानगुडे पाटील यांनी शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानमालेत केलं. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीनं हे व्याख्यान आयोजित केलं. साधारण 1700 पर्यंत महाराष्ट्रामध्ये असंख्य ग्रंथ निर्माण झाले आणि या ग्रंथांच्या ज्ञानाच्या मनखडण्याच्या बळावरच इथली माती स्वातंत्र्यासाठी झटत राहिली, लढत राहिली. पण 1700 नंतर इंग्रजांचा झेंडा या देशावर फडकेपर्यंत इथं किती ग्रंथ निर्माण झाले? त्याचं उत्तर आहे 0. आम्ही का पारतंत्र्यात गेलो? याचं कारण मन घडवणारी तंत्र इथं अस्तित्वात नव्हती. अज्ञानदास शाहीर, यमाजी शाहीर महाराजांनी सांगितलं, पोवाडे करा, मुक्त कंठाने गा, मन घडू द्या, चेतना प्रेरणा मिळवू द्या. स्वराज्य घडलं तो या चेतनेतून, या प्रेरणेतून. कोण कोण वैशिष्ट्य आहे होय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जगाच्या पाठीवर आज सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रात त्या मुक्कात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला. महाराजांच्या लक्षात आलं, मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं असेल, अनेकांनी तो परिसर निहाळला असेल, अनेकांना कळलं असेल मंदिराला घाट नाहीत, पण घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते बांधले घाट तरी काय अडचण नव्हती. महाराजांना आताच्या भाषेत सांगता आलं असतं, तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो. पण हा संकुचित विचार नव्हता. महाराजांकडे विशाल व्यापकता होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपूर्ण आहे. आणि महाराजांना तत्काळ वाटलं, हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले, त्यांना सांगितलं, हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले, 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. ॲमेनोरा येस फाउंडेशनच्या वतीनं पारधी समाजातील मुलामुलींना साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्या दिशेनं पारधी समाजातल्या मुलांना बळ देण्याचं काम या संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. पारधी समाजाला मेन स्ट्रीममध्ये कसं आणायचं ह्याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भरपूर काम करतात. पूर्ण यवतमाळ, खामगाव, बुलढाणा या एरियामध्ये पारधी लोक आहेत, त्यांच्यासाठी ते काम करतात.
आम्हाला बोलवून त्यांनी सांगितलं की तुम्हाला ही पारधी शाळा बांधायची आहे, 500 मुलांना 1000 मुलांची अकोमोडेशन होईल अशी शाळा बांधायची आहे. सो आम्ही ती पारधी शाळा 7 ते 8 वर्षापूर्वी बांधली आणि आता त्याच्यामधनं 5 ते 6 बॅचेस, 10वीच्या 6 बॅचेस ऑलरेडी निघाल्या आणि पासआउट झालेल्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देऊन त्यांना एम्प्लॉयबल करतो आहे आम्ही. त्यांना ते एम्प्लॉयबल एकदा झाले की काही लोक बिझनेसमध्ये, आज जी 2 मुलं होती ते बिझनेस करायला लागले ते मला माहिती नव्हतं. काही मुलं पुण्यामध्ये नोकरी करतात, तर या 2 मुलांनी ऑलरेडी बिझनेस चालू केला आहे. सो एकदा पारधी समाजाची एक 500-1000 मुलं बिझनेसमध्ये आली की पारधी समाजावर जो आत्तापर्यंतचा शिक्का आहे तो निघून जाईल आणि पारधी समाज स्टेबल होऊन जाईल. सो हेच राष्ट्रीय मिशन आहे की ट्रायबल्सना मेन स्ट्रीममध्ये कसं आणायचं. मुलींसाठीची अशी योजना आम्ही काढली की टेलिव्हिजनवर बरेच वेळा मी बघत होतो की 90%, 95%, कधी 96% मार्क मिळालेली मुलगी असं सांगायची की माझे वडील फुटपाथवर भाजी विकतात, दुसरी मुलगी सांगायची रिक्षा चालवतात, तर ह्याच्या पुढचं माझं शिक्षण कसं होणार आहे मला माहिती नाही. सो रूरल एरियामध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये खूप जास्त मेहनत करायची तयारी आहे, खूप जास्त स्पार्क आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की त्यांना आपण पूर्ण त्यांचं 10वी किंवा 12वी नंतर जेव्हा त्यांचे मार्क चांगले असतील त्यांना बोलवून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना केवढं शिकायचं आहे तेवढं संपूर्ण त्यांचं शिक्षण आपण करायचं. त्यांचा खर्च, त्यांचं जेवण, हॉस्टेल जे काय आहे ते सगळं आम्ही करतो. अशा आज आमच्याकडे 10 मुली आहेत. आता पुढच्या वर्षी आमचा प्लॅन आहे की आपण 15 करू, मग त्याच्या वर्षी नंतर 20 करू, कारण का एकदा मुलगी शिकवायला घेतली की टोटल 5 ते 7 वर्षाचा कालावधी असतो. सो त्याला आम्ही रूरल स्कॉलरशिपची स्कीम म्हणतो. भारत स्वातंत्र्य झाला आणि त्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये संरक्षण सिद्धता आपण आपली स्वतःच्या बळावरती करायचा प्रयत्न सुरू केला. 1950 सालानंतर आपलं ज्या वेळेला चीनचं युद्ध झालं आणि ज्या वेळेला बांगलादेशाची निर्मिती झाली त्याही वेळेला भारत हा शस्त्रास्त्रानं परिपूर्ण होता. त्यावेळेला रशियाचीही आपण मदत घेतली. त्यानंतर भारत देशानं एक वेगळं धोरण ठरवलं आणि भारत हा शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये अग्रेसर करायचं धोरण हे ठरवलं गेलं. मोदींच्या काळामध्ये त्याला बळ दिलं गेलं आणि आज पुण्यामध्ये एक मोठं प्रदर्शन भरत आहे. त्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 25 आणि 26ला पुण्यामध्ये एक अतिशय भव्य असा डिफेन्स एक्सपो हा महाराष्ट्र सरकारने आयोजित केला आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये माननीय मोदीजींनी आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिफेन्स MSMEs तयार झालेले आहेत आणि एक मोठी कॅपेबिलिटी आपल्या देशात तयार झालेली आहे. अशा सगळ्या संस्था आणि त्यासोबत आमच्या 3ही सेनांच्या कॅपेबिलिटीज याचं प्रदर्शन त्या ठिकाणी असणार आहे. आर्मी चीफ यांनी त्या ठिकाणी येण्याची करता सहमती दिलेली आहे. 3ही सेनांचं पार्टिसिपेशन हे त्याच्यामध्ये होणार आहे. आम्ही माननीय रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी यांनाही विनंती केली आहे की 24 तारखेला त्यांनी यावं. अजून कन्फर्मेशन यायचं, पण आम्हाला अपेक्षा आहे की ते देखील या ठिकाणी येतील. पण त्यांनी या एक्सपोला मोठा आशीर्वाद दिला आहे. विशेषतः आज इतक्या मोठ्या प्रमाणात डिफेन्स प्रोडक्शन सुरू असताना महाराष्ट्रासारखं राज्य जिथे 10 ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत आणि 5 डिफेन्स PSUs आहेत, एक मोठी इकोसिस्टीम या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि टाटा असतील, महिंद्रा असतील, भारत फोर्ज असतील किंवा L&T असेल, निबे असेल, अशा अनेक मोठ्या कंपनीज या डिफेन्सच्या क्षेत्रात महाराष्ट्रात काम करत आहेत. मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू क्रिएशन आणि रोजगार निर्मिती ही या माध्यमातून होते आहे. आणि म्हणून ही सगळी इकोसिस्टीम आज महाराष्ट्रात असताना या एक्सपोमुळे खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्याकडे येणार आहेत. गुंतवणूक देखील या ठिकाणी वाढणार आहे आणि विशेषतः प्रोडक्शन करणारे आणि खरेदी करणारे म्हणजे आर्म फोर्सेस या दोन्हीचा एक प्रकारे एकत्रित अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मला असं वाटतं यामुळे डिफेन्स प्रोडक्शनमध्ये, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्राला एक नवीन अशा प्रकारची दिशा यामुळे मिळेल.
आणि पुण्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये एक मोठी इकोसिस्टीम तयार झाली आहे, ती अधिक आपल्याला दृढ कशी करता येईल आणि आता ज्या काही नवीन इंडस्ट्री येत आहेत त्या महाराष्ट्रातच कशा येतील असा हेतू याच्या पाठीमागे आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देखील उद्घाटनाकरता याच्या उपस्थित असतील. आपल्या महाराष्ट्राचं जे उद्योग विभाग आहे या उद्योग विभागाने पुढाकार घेऊन आणि याची पूर्ण जी संकल्पना आहे ती केली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की MSMEच्या संदर्भात डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आजपर्यंत झालेल्या एक्सपोमधला सगळ्यात मोठा एक्सपो काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यंतर शिवनेरीवरतीच आला. शिवनेरीवरती जीवरक्षक दलानं जे जीव वाचवला त्याविषयीची ही माहिती. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार की नाही? निवडणुका तर होणार, पण त्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील का असा प्रश्न आता सर्वांच्याच मनामध्ये आहे. स्थानिक पातळीवरती पक्षाचं काम करत असताना नगरसेवक होणं ही एक अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याची असतेच, पण ती आज गेले 2 वर्ष कुठेच त्याला पालवी फुटत नाही. तेव्हा या लोकशाहीच्या मार्गामध्ये अशा प्रकारे निवडणूक न घेणं आणि त्यामुळे प्रशासनावरती कोणाचाच अंकुश नसणं ही महत्त्वाची बाब आपल्याला रोज अनुभवाला येते. त्यामुळे आता लोकसभेचं आणि विधानसभेच्या मतदानाच्या अगोदर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत असा आग्रह आता आपण सर्वांनीच धरला पाहिजे. कारण ते जर झालं तरच चांगलं पुणे होईल. केवळ आश्वासन देणाऱ्या निवडणुका आता आपल्याला नको. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.